नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सहकार या विषयामधील प्रकरण नंबर 4 की महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 या प्रकरणातील पुढचा जो भाग आहे जो म्हणजे सहकारी संस्थेच्या सभेबाबतच्या असणाऱ्या कायदेशीर तरतुदी। यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण सहकारी संस्थेच्या असणाऱ्या सभा, त्यामध्ये संचालकाच्या सभा असतील किंवा सभासदांच्या सभा असतील, सभासदांच्या सभेमध्ये आपण नियामक सभा असेल, वार्षिक सर्वसाधारण सभा असेल, विशेष सर्वसाधारण सभा असेल किंवा अंतिम सर्वसाधारण सभा असेल, संचालक मंडळाच्या सभेबाबतही आपण संचालक मंडळाच्या सभा आणि उपसमितीच्या असणाऱ्या सभा याविषयी माहिती घेतलेली आहे। या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण विद्यार्थी मित्रांनो की अत्यंत महत्त्वाचा भाग की जो सहकारी संस्थेच्या सभेबाबत असणाऱ्या ज्या कायदेशीर ज्या तरतुदी आहेत त्या तरतुदीविषयी आपण माहिती पाहणार आहोत। द लीगल प्रोव्हिजन ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटी मीटिंग की कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या मीटिंगसाठी असणारे लीगल प्रोव्हिजन तरतुदी कोणत्या आहेत त्या तरतुदी आपण या व्हिडिओच्या माध्यमाद्वारे आपण पाहणार आहोत। पहा, सभासदांची पहिली सर्वसाधारण सभा व त्यापुढील सर्वसाधारण सभेच्या कायदेशीर असणाऱ्या तरतुदी ह्या महाराष्ट्र सहकारी कायदा 1960 व नियम 61 मध्ये दिलेल्या असून त्या पुढील प्रमाणे आहेत। बघा, आपल्याला एक चार्ट दिलेला आहे टेक्स्टबुकमध्ये, आपल्याला एक डायग्राम किंवा चार्ट आपण म्हणतो दिलेला आहे की सहकारी संस्थेच्या सभेबाबत असणाऱ्या कायदेशीर तरतुदी। बघा, सभा डोळ्यासमोर आपण मीटिंग उभा करायची की मीटिंग कोणती, मग वार्षिक सभा असेल, नियामक सभा असेल, विशेष सभा असेल, मग त्या सभेबाबत कोणत्या तरतुदी आहेत। तर पहिली तरतूद आपल्याला सांगता येईल सभेची सूचना, अत्यंत महत्त्वाचं आहे की सभेची सूचना। दुसरी दिलेली आहे सभेची कार्यक्रम पत्रिका। त्यानंतर तिसरी आपल्याला कायदेशीर तरतूद आहे सभेची गणसंख्या। चौथा पॉईंट सभेचा अध्यक्ष। पाचवा पॉईंट मतदानाच्या पद्धती। सहावा पॉईंट सभा तहकूब करणे किंवा ते पुढे ढकलणे। सातवा आहे प्रस्ताव। आठवा आहे ठराव। नववी तरतूद आहे निर्णायक मताधिकार आणि लास्ट 10वी तरतूद आहे सभेची इतिवृत्त किंवा त्याला सभा वृत्तांत असं म्हटलेलं आहे की या सभेबाबतच्या असणाऱ्या कायदेशीर तरतुदी आहेत। त्यातलं पहिलं बघू आपण सभेची असणारी कायदेशीर तरतूद की सभेची सूचना। की महाराष्ट्र सहकारी कायदा 1960 नुसार सहकारी संस्थेच्या सभासदांची सभा बोलवण्याचा अधिकार हा कार्यकारी समितीला असतो। विशिष्ट परिस्थितीत या सभा बोलवण्याचा अधिकार सभासद किंवा सहकार निबंधकास प्राप्त होत असतो। त्या अध्यक्षाच्या वतीने सचिव सभेची सूचना काढत असतो। सभासदांच्या सभेच्या सूचनेमध्ये सभेचं नाव, सभेचा दिनांक, वार, वेळ, स्थळ इत्यादी बाबत स्पष्ट उल्लेख केलेला असतो। सभेची सूचना संस्थेकडे नोंदवलेल्या सभासदांच्या व व्यवस्थापन समितीच्या सभेची सूचना समितीतील सर्व सदस्यांच्या संस्थेच्या पोटनियमातील तरतुदीनुसार योग्य मुदतीत म्हणजेच 7 दिवस अगोदर। बघा, यामध्ये अगोदर जर सभासदांची सभा जर आपण विचार केली, सभासदांची सभा की सभासदांच्या सभेमध्ये एकतर सभेची सूचना, सभेचा दिनांक, वेळ, स्थळ इत्यादीचा स्पष्ट उल्लेख असला पाहिजे। सभेची सूचना संस्थेकडे नोंदवलेल्या सभासदांच्या अधिकृत पत्त्यावर, बघा अत्यंत महत्त्वाचं आहे की सभेची सूचना ही संस्थेमध्ये नोंदवलेल्या अधिकृत पत्त्यावर किमान 14 दिवस अगोदर देणे आवश्यक आहे। 14 दिवस अगोदर सभेची सूचना प्रत्येक सभासदाला लेखी स्वरूपात पाठवली पाहिजे। आणि जर अधिमंडळाच्या विशेष सर्वसाधारण सभा किंवा व्यवस्थापन समितीच्या सभेत सूचना असेल, विशेष सर्वसाधारण सभा किंवा व्यवस्थापन समितीची जर सभा असेल तर त्या सभेची सूचना किमान 7 दिवस अगोदर ही पाठवली पाहिजे। व्यवस्थापन समितीच्या सभेची पूर्वसूचनेची मुदत सुद्धा पोटनियमात नमूद केलेली असते। हे पहिलं आपल्याला ठिकाणी
सभेबाबत असणारी कायदेशीर तरतूद सांगता येईल. नंबर 2, सभेची कार्यक्रम पत्रिका. ही कार्यक्रम पत्रिका म्हणजेच विषय पत्रिका. हे लक्षात घ्या की सभेची कार्यक्रम पत्रिका तिला सभेमध्ये पार पाडणाऱ्या विषयाची क्रमवार यादी असंही म्हटलं जातं. सभेच्या सूचनेसोबत सभेची कार्यक्रम पत्रिका ही पाठवली पाहिजे. संस्थेच्या अध्यक्षाची चर्चा करून सचिव कार्यक्रम पत्रिका तयार करत असतो. कार्यक्रम पत्रिकेवरून सभेमध्ये कोणत्या विषयावर चर्चा होणार आहे आणि सभासद व संचालकांना त्याची कल्पना येते. अध्यक्षाच्या पूर्व परवानगीशिवाय कार्यक्रम पत्रिकेमध्ये कोणताही बदल करता येत नाही, केला जात नाही. सभासद व संचालक मंडळाच्या सभेच्या कामकाज योग्य प्रकारे पार पाडण्यास कार्यक्रम पत्रिका ही खूप उपयुक्त ठरत असते. तिसरं आपल्याला सांगता येईल सभेची गणसंख्या, की सभेचं कामकाज सुरू होण्यासाठी आणि सभा ती कायदेशीर ठरण्यासाठी किंवा कायदेशीर होण्यासाठी सभेला आवश्यक असणारी गणसंख्या, किमान उपस्थिती आवश्यक असते. तिलाच गणसंख्या किंवा गणपूर्ती असं म्हटलं किंवा कोरमही असे म्हणतात. गणसंख्येला सुरुवातीपासून ते सभे संपेपर्यंत ती असावी लागते. किमान गणसंख्येचा उल्लेख सहकारी संस्थेच्या उपविधीमध्ये केलेला असतो. गणपूर्ती अभावी सभा भरवल्यास सभेमध्ये घेतलेल्या निर्णय संस्थेवर व सभासदांवर बंधनकारक असत नाही. जर गणसंख्या पूर्ण नसेल तर जर निर्णय सभा घेतली तर ती बंधनकारक घेतलेले निर्णय सभासदांवर नसतात, हे लक्षात घ्या. ती सभा वैध ठरत नाही. मग सर्वसाधारण सभेसाठी एकूण सभासदाच्या 1/5 की सर्वसाधारण सभासाठी म्हणजे वार्षिक सभा असेल त्याच्या 1/5 एकूण सभासदांच्या 1/5 किंवा 25 यापैकी जी कमी असेल ती गणसंख्या असेल. आणि व्यवस्थापन समितीच्या एकूण सभासद संख्येच्या 1/3 किंवा 5 यापैकी जी कमी असेल ती गणसंख्या ग्राह्य धरली जाते. सभेचे कामकाज सुरू करण्यापूर्वी अध्यक्षांनी पुरेशी गणसंख्या आहे का हे पाहणे आवश्यक आहे. सभेसाठी पुरेशी गणसंख्या नसल्यास सभा तहकूब केली जाते आणि 30 मिनिटांनंतर किंवा पोट नियमात दर्शविलेल्या वेळेपर्यंत वाट पाहिली जाते. तहकूब केलेल्या सभेसाठी गणसंख्या आवश्यक नसते, हे लक्षात घ्या. समजा अर्धा तास आपण वाट पाहिल्यानंतर सभा सुरू केली तर त्यासाठी गणसंख्येची किंवा कोरम पूर्ण होण्याची आवश्यकता नसते. तहकूब केलेली सभा केव्हा घ्यावी याबाबत संस्थेच्या पोटनियमामध्ये तरतूद असते. त्यानंतर पुढची तरतूद आहे सभेचा अध्यक्ष, की ज्यामध्ये सहकारी कायद्यानुसार सहकारी संस्थेच्या होणाऱ्या प्रत्येक सभेला सभापती किंवा अध्यक्ष असावा लागतो. सभेचा अध्यक्ष म्हणजेच संस्थेचे नियम व नियंत्रण करण्यासाठी निवडलेली व्यक्ती होय. सहकार कायद्यानुसार पात्र व्यक्ती सभेचा अध्यक्ष निवडली जाते. सहकारी संस्थेचा अध्यक्ष हे सर्वसाधारण सभेचे व व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष असतात. अध्यक्षाच्या अनुपस्थितीमध्ये सहकारी संस्थेचे सभेचे कामकाज उपाध्यक्ष जे असेल ती व्यक्ती स्वीकारते. जर अध्यक्ष गैरहजर असेल तर दोन्ही व्यक्ती म्हणजे दोन्ही अध्यक्ष आणि उपाध्यक्ष दोन्ही जर अनुपस्थित असतील तर त्यावेळेस संचालक मंडळातील ज्येष्ठ व्यक्तींना अध्यक्ष म्हणून निवडले जाते आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली सभेचे कामकाज चालवले जाते. म्हणून अध्यक्ष हा विनयशील, नम्र, कायद्याचे ज्ञान आणि सुस्वभावी, समतोल आणि सर्व गुण संपन्न असणारी व्यक्ती असावी. त्यानंतर 5वी तरतूद आहे मतदानाच्या पद्धती. आता मतदानाच्या पद्धती म्हटलेलं आहे की सहकारी संस्थेच्या सभासदांच्या सभेमध्ये कार्यक्रम पत्रिकेवरील विषयावर उपस्थित सभासदांचे मतदान घेऊन निर्णय घेतले जातात. सहकारी संस्थेच्या कायद्यातील कलम 27 उपकलम 1 नुसार सभासदांनी किती भाग धारण केले असेल तरी त्याला एकापेक्षा जास्त मतदान करता येत नाही, हे लक्षात घ्या. महत्त्वाचं आहे की एक व्यक्ती एक मत या तत्वानुसार मतदान करता येते, मतदान केले जाते. सभेचा काल आजमावण्यासाठी प्रस्तावावर मतदान घेतले जाते. सभेचा जो कल असेल तो कल आजमावण्यासाठी प्रस्तावावर मतदान घेतले जाते आणि सहकारी संस्थेमध्ये प्रस्तावावर निर्णय घेण्यासाठी पुढील 3 पद्धतीपैकी एका
पद्धतीचा मतदानासाठी वापर केला जातो किंवा स्वीकार केला जातो. सभासदाने मागणी केल्यास अध्यक्ष गुप्त मतदान पद्धतीचा वापर करू शकतो. या दोन पद्धतीशिवाय पोटनियमात नमूद केलेल्या आवाजी मतदान पद्धतीत सुद्धा अवलंब केला जातो. म्हणजे आवाजी मतदान असेल, गुप्त मतदान पद्धती असेल, हातवर करणे असेल, असे कोणतेही ज्या पद्धतीने पोटनियमात तरतूद असेल त्या पद्धतीने मतदान घेतले जाते. त्यानंतर पुढची तरतूद आहे सभा तहकूब करणे किंवा पुढे ढकलणे, की सहकारी संस्थेच्या सभेसाठी गणसंख्या आवश्यक असते. सभेस आवश्यक ती गणसंख्या नसेल तर सभा तहकूब केली जाते. अशी तहकूब केलेली सभा त्याच दिवशी त्याच ठिकाणी ठरलेल्या कार्यक्रम पत्रिकेप्रमाणे अर्ध्या तासानंतर घेतली जाते. त्यानंतर आवश्यक ती गणसंख्या नसेल तरी सभा तहकूब न होता कार्यान्वित केली जाते. म्हणजे सभा ती तहकूब होत नाही. सभेचे कामकाज अनपेक्षित वेळेपेक्षा जास्त वेळ लांबले किंवा कार्यक्रम पत्रिकेतील सर्व विषय अपेक्षित वेळेत संपले नाहीत तर अध्यक्ष सभागृहाच्या सहमतीने सभा तहकूब करू शकतात. त्यासाठी सभा पुढील निश्चित आणि अनिश्चित कालावधीसाठी पुढे ढकलली जाते. ही सभा कोणत्याही परिस्थितीत सभेच्या तारखेपासून 30 दिवसाच्या आत घ्यावी लागते. सभेची कार्यक्रम पत्रिका या सभेमध्ये ग्राह्य धरली जाते, की मूळ जी असेल सभेची कार्यक्रम पत्रिका तीच ग्राह्य धरली जाते. त्यानंतर पुढची तरतूद आहे सभेबाबतची, की प्रस्ताव म्हटलेला आहे. प्रस्ताव म्हणजे सभेपुढे विचारार्थ व निर्णयासाठी विधानाच्या स्वरूपात ठेवलेला विषय. सभाध्यक्ष कार्यक्रम पत्रिकेतील क्रमानुसार प्रत्येक विषय प्रस्ताव स्वरूपात सभेपुढे ठेवतात. उपस्थित सभासद प्रस्तावावर चर्चा करतात. पुरेशी चर्चा झाल्यानंतर मतदान घेण्यात येते. सभेने प्रस्ताव मंजूर केल्यास ते ठराव म्हणून ओळखले जातात. ठराव मांडणाऱ्या व्यक्तीस सूचक असे म्हणतात व प्रस्तावाला अनुमोदन देणाऱ्या व्यक्तीस अनुमोदक असे म्हणतात. प्रस्तावावर सूचकाची सही असावी लागते. प्रस्ताव हा लेखी स्वरूपाचा असावा लागतो. तो होकारात्मक असावा लागतो. प्रस्तावामध्ये अनेक दृष्ट्या सुचविता येतात. मतदानापूर्वी मागे घेता येतो. प्रस्ताव हा सभेच्या सूचनेच्या कक्षेत व कार्यक्रम पत्रिकेतील विषयासंबंधी असला पाहिजे. प्रस्ताव हा एकदा सूचित व अनुमोदित झाल्यानंतर सभेची मालमत्ता बनते आणि प्रत्येक सभासदाला प्रस्तावावर एकदा बोलता येईल, पण सूचकाला प्रस्ताव मांडताना आणि सर्वात शेवटी मतदान होण्यापूर्वी एकूण 2 वेळा बोलता येते. जो सूचक असेल तो. प्रस्तावाचं रूपांतर कशात होत असतं तर ठरावामध्ये. मग पुढची तरतूद आहे ठराव, की ज्यामध्ये सभेने अंतिमरित्या मंजूर केलेला प्रस्ताव म्हणजेच ठराव होय. सभेत सहमत केलेला विषय ठरावाच्या स्वरूपात घेतला जातो. ठराव हा प्रस्तावाचा शेवट असतो. ठराव संस्थेवर बंधनकारक असतो. हे लक्षात घ्या की प्रस्ताव तसा बंधनकारक नाही, पण ठराव बंधनकारक आहे. ठरावावर चर्चा व बदल करता येत नाही. ठरावाचे 2 प्रकार असतात. एक साधा ठराव आणि दुसरा निबंधाकडे मंजुरीसाठी सादर करायचा विशेष ठराव. एक साधा आणि विशेष ठराव, की सहकारी संस्थेच्या पोटनियमामध्ये दुरुस्ती करण्यासाठी किंवा धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी विशेष ठराव मंजूर केला जातो. तो ठराव निबंधकाकडे मान्यतेसाठी सादर करावा लागतो. निबंधकाच्या मंजुरीनंतरच सहकारी संस्थेच्या ठरावाची अंमलबजावणी करावी लागते. ठराव हा सभेचा निर्णय असतो. एकदा झालेला ठराव तो मागे घेता येत नाही. सभेतील ठराव हा इतिवृत्ताचा भाग बनलेला असतो. त्यानंतर पुढची तरतूद आहे निर्णायक मताधिकार, की ज्यावेळेस निर्णायक मताधिकार म्हटलेला आहे की सभेमध्ये एखाद्या प्रस्तावावर समसमान मते पडल्यास सभेच्या अध्यक्षाला आपले निर्णायक मत देण्याचा अधिकार असतो. बघा कशी परिस्थिती असेल की सहकारी संस्थेची सभा असेल, त्या सभेमध्ये समसमान सारखेच मतं पडले असतील तर त्यावेळेस अशा वेळेस अध्यक्ष आपलं निर्णायक मत देऊ शकतो. एखादा प्रश्न अनिर्णित राहू नये, तसेच संस्थेच्या हिताचे निर्णय व्हावेत
असा प्रयत्न अध्यक्षाचा असतो. अशी तरतूद नसेल तर अनेक महत्त्वाचे परंतु विवाद व बाबी अनिर्णित राहण्याचा धोका संभवतो. म्हणून की महाराष्ट्र सहकारी कायदा 1960 कलम 27 उपकलम 1 नुसार अध्यक्षांना निर्णायक मत देण्याचा अधिकार असतो. हे लक्षात घ्या, फक्त अध्यक्षालाच निर्णायक मत देण्याचा अधिकार असतो. अध्यक्षाला संस्थेचा सभासद या नात्याने प्रस्तावावर एक मत देता येते. मात्र प्रस्तावावर समसमान मते पडल्यास एक जादा मत देता येते, त्याला निर्णायक मत असे म्हणतात. अध्यक्ष अशा प्रकारे 2 मते देण्याचा अधिकार असतो की अध्यक्ष अगोदर जो सभासद म्हणून तो एक मतदान करू शकतो, पण जर त्या प्रस्तावावर समसमान सारखेच मतं पडले असेल त्यावेळेस अध्यक्ष आपले एक निर्णायक मत देऊ शकतो. निर्णायक मत देण्याचा अधिकार फक्त अध्यक्षालाच आहे, हे लक्षात घ्या. आणि लास्ट तरतूद एक सांगितलेलं आहे, सभेचे इतिवृत्त किंवा सभा वृत्तांत म्हटलेलं आहे की सभेत झालेलं कामकाज, सहमत झालेले ठराव व घेण्यात आलेले निर्णय याची अधिकृत लेखी नोंद म्हणजे सभेचे इतिवृत्त होय. इतिवृत्ताला सभावृत्तांत किंवा सभेची टिप्पणीही असेही म्हणतात. कोणत्याही सभेचे इतिवृत्त हे सभेत झालेल्या कामाचा व घेतलेल्या निर्णयाचा स्पष्ट, अधिकृत व विश्वसनीय लेखी पुरावा असतो. सहकार कायद्यानुसार सचिवाला सभासदांच्या सभा व व्यवस्थापन समितीच्या सभेसाठी 2 स्वतंत्र इतिवृत्त वह्या ठेवाव्या लागतात. इतिवृत्तातील नोंदीचे धोरणे ठरवण्यासाठी उपयोग होतो. सभेत निर्णयाची व कामकाजाची खरी व स्पष्ट निसंदिग्ध नोंद इतिवृत्तामध्ये केली जाते. सभेच्या कार्यक्रमपत्रिकेवर इतिवृत्त कायम करणे हा विषय पहिल्या क्रमांकावर असतो. सभेमध्ये मागील सभेचे इतिवृत्त वाचण्यात येते. सचिवाला सभांना हजर राहून सभेची उपस्थिती, सभेत होणारे कामकाज, सहमत झालेले ठराव इत्यादीच्या नोंदी कराव्या लागतात. सभेने घेतलेले निर्णय कायदेशीरदृष्ट्या संस्थेवर बंधनकारक असतात आणि इतिवृत्तातील मजकूर सभासदांना व संचालकांना पाहण्यासाठी खुला ठेवावा लागतो. इतिवृत्त कायम केल्याबद्दल इतिवृत्ताच्या शेवटी अध्यक्ष आणि सेक्रेटरी म्हणजे सचिवाच्या सह्या असतात. सभा संपल्यापासून 30 दिवसाच्या आत सचिवाला इतिवृत्त लिहावे लागते. सभासदांनी मागणी केल्यास इतिवृत्ताची प्रत देणे हे बंधनकारक असते. सभेला हजर न राहू शकणाऱ्या सभासदांना सभेतील कामकाजाची माहिती इतिवृत्तामुळे मिळते. मागील कोणत्याही सभेचे इतिवृत्त मागण्याचा सभासदाला अधिकार असतो. इतिवृत्ताचे 2 प्रकार पडतात. त्यामध्ये वर्णनात्मक इतिवृत्त म्हटलेलं आहे आणि दुसरं ठरावात्मक इतिवृत्त. दोन्हीपैकी कोणत्याही एका पद्धतीने इतिवृत्त लिहिले जाते. इतिवृत्त हे संक्षिप्त आणि अचूक लिहिले पाहिजे की अशा पद्धतीने थोडक्यात की प्रत्येक सहकारी संस्थेला की सभेबाबत असणाऱ्या कायदेशीर तरतुदी ह्या पूर्ण कराव्याच लागतात. म्हणून तो भाग महत्त्वाचा आहे की सभेबाबतच्या असणाऱ्या कायदेशीर तरतुदी तो भाग आहे आणि त्याचा अभ्यास त्याला वाटलं स्टार करायचं विद्यार्थी मित्रांनो आणि ते आपल्या नोटबुकमध्ये पॉईंटसह स्पष्टीकरण लिहून काढायचं आहे. ओके, नेक्स्ट व्हिडिओमध्ये राहिलेला आपण पुढचा भाग आपण कंटिन्यू करणार आहोत. गुड डे.